Hello, good evening, students. Now, today we start first problem, and that is journalize the following transactions in the books of Narendra General Stores. आज आपण प्रॉब्लेम सुरू करणार आहोत, पुस्तकातले प्रॉब्लेम आपण सुरू करणार आहोत. तर इथं आपल्याला काही ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत. त्या ट्रान्झॅक्शन्समध्ये आपण 2 अकाउंट आयडेंटिफाय करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तो कुठल्या टाईपचा आहे हे आयडेंटिफाय करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचे रूल अप्लाय करायचा आहे. तर इथं आपल्याला बघितलं आता हे पहिलं जे आहे ते नरेंद्र जनरल स्टोअर्समध्ये आपण एंट्री करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला इयर दिलेलं आहे 2019 आणि मंथ आहे एप्रिल आणि मग त्याच्याखाली हे 1, 3, 5, 10 आणि त्याच्यानंतर बघा हे 15, 18, 21 असे डेट दिलेली आहेत. तर ह्याच्यामध्ये आता आपण स्टेप बाय स्टेप ट्रान्झॅक्शन बाय ट्रान्झॅक्शन आपण जर्नल प्रिपेअर करू. जर्नल प्रिपेअर करताना आपण या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं जर्नलचा फॉर्मॅट काय असतो. आता इथं बघा हा जर्नलचा फॉर्मॅट काय आहे. डेट, पर्टिक्युलर्स हा क्लॅरिफिकेशनसाठी दिलेला आहे. हा कॉलम नाही तुम्ही काढला तरी चालेल आणि काढायचाच नसतो. हे फक्त तुम्हाला ओळखावं पहिलाच प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांनी पुस्तकामध्ये हा कॉलम काढून दाखवलेला आहे. तर डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट अशा पद्धतीने हे आपण इथं ट्रान्झॅक्शन्स बघणार आहोत. तर आता पहिले जे ट्रान्झॅक्शन आहे ते नरेंद्र कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹80,000. आता इथं आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, 2 अकाउंट आयडेंटिफाय करायचे आहेत. पहिलं अकाउंट येते कॅश आणि दुसरं येते कॅपिटल. जेव्हा स्टार्टेड बिझनेस असतं तेव्हा कॅपिटल एक अकाउंट कॅपिटल असतं हे आपण बघितलं आहे. पण कॅश अकाउंट हे काय आहे इथं तरी लिहून दाखवले बघ. कॅश अकाउंट हे काय आहे, रिअल अकाउंट आहे. मग रिअलचं रूल काय आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग कॅश आली की डेबिट होती, गेली की क्रेडिट होती. हे आपण या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. मग आता इथं बिझनेसमध्ये कॅश आलेली आहे म्हणून हे डेबिट झाले आणि कॅपिटल हा पर्सनल अकाउंट आहे आणि पर्सनल अकाउंटमध्ये रिसिव्हर डेबिट होतो आणि गिव्हर क्रेडिट होतो. आता हा इथं कॅपिटल गिव्हर आहे म्हणून ह्याचं अकाउंट इथं क्रेडिट झालेलं आहे. मग हे लिहिताना कसं लिहितात बघा, कॅश अकाउंट इथं डॉट डॉट लिहिलं तरी चालतं. डॉट डॉट DR हा डेबिटचा शॉर्ट फॉर्म आहे आणि क्रेडिटच्या अकाउंटच्या अगोदर इथं आपण 2 असं लिहितो म्हणजे आपल्याला हे अकाउंट क्रेडिटेड केलेलं आहे ह्याच्यावर कळतं. त्यामुळे इथं 2 कॅपिटल अकाउंट लिहिलं. म्हणजे डेबिट अकाउंटच्या अगोदर एंट्री करायची, मग क्रेडिट अकाउंटच्या नंतर एंट्री करायची. मग इथं कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे, आले म्हणून इथं डेबिट झाले. कॅपिटल हे पर्सनल अकाउंट आहे आणि हा गिव्हर आहे म्हणून इथं क्रेडिट झाला आहे आणि क्रेडिटच्या अगोदर इथं 2 कॅपिटल असं लिहायचं आणि त्याच्यानंतर बिगिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश हे आपण इथं नॅरेशन लिहितो. नॅरेशन लिहिताना आपण ट्रान्झॅक्शनचा आधार घेऊन लिहायचे. आता इथं बघा हे ट्रान्झॅक्शन काय आहे, नरेंद्र कमेन्स बिझनेस म्हणजे काय अर्थ होतो याचा, नरेंद्र स्टार्टेड बिझनेस. मग आपण ह्या वाक्याचा अर्थ घेऊन आपण लक्षात घेऊन इथं आपण काय लिहिलेलं आहे, बिगिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश आणि डेबिट कॉलममध्ये 80,000 येणार, क्रेडिट कॉलममध्ये 80,000 येईल. अशा पद्धतीनं आपण हे पहिलं ट्रान्झॅक्शन बघितलेलं आहे. प्रत्येक ट्रान्झॅक्शन नंतर तुम्ही इथे लाईन ड्रॉ करायची आहे. आता पुस्तकात त्यांनी सगळीकडे लाईन ड्रॉ केली, आपण फक्त पर्टिक्युलर्समध्ये लाईन ड्रॉ केली तरी चालतं. त्याच्यानंतर आहे बघा दुसरं ट्रान्झॅक्शन, परचेस गुड्स फ्रॉम किरण ₹40,000 ऑन क्रेडिट. हे काय आहे, परचेसेसचं क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. मग आता ॲज युजल आपण अगोदर काय करणार आहोत, तिथं डेट 3 लिहिणार आहोत. अगोदर इथे इयर लिहिलं आहे आपण, नंतर मंथ लिहिलं आहे आणि आता नसतं फक्त डेट्स आपण लिहित जाणार आहोत. इथं आहे 1 तारीख आणि मग त्याच्यानंतर आता 3 तारखेला 3 एप्रिलला हे ट्रान्झॅक्शन आहे. मग आता हे ट्रान्झॅक्शन काय आहे, परचेस गुड्स फ्रॉम किरण ₹40,000 ऑन क्रेडिट. म्हणजे इथं 2 अकाउंट कुठलं येणार, एक येणार परचेसेस, दुसरं येणार किरण. मग परचेसेस हे काय आहे, नॉमिनल अकाउंट आहे. मग तो परचेस गुड्स आपण केलेत म्हटल्यावर परचेसेस हा काय झाला, एक्सपेंडिचर झाला. मग एक्सपेंडिचर झाला म्हणून काय तो होणार, तो डेबिट. आणि किरण इथं काय आहे, पर्सनल अकाउंट आहे. मग पर्सनल हा गिव्हर आहे का रिसिव्हर आहे, किरणने आपल्याला गुड्स दिलेत, आपण किरणकडनं परचेस केलेत म्हणजे आपण रिसिव्हर झालो आणि किरण काय झाला, गिव्हर झाला म्हणून
किरणचं अकाउंट काय होणार आहे? क्रेडिट. बघा या पद्धतीने तरी पुन्हा एकदा क्लॅरिफिकेशन आपण बघू. पर्चेसेस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट असतं आणि जेव्हा आपण परचेस करतो तेव्हा तो आपला एक्सपेन्स होतो. मग एक्सपेन्सचं अकाउंट नेहमी नॉमिनल अकाउंटमध्ये डेबिट होतं, एक्सपेन्सेस हे डेबिट होतात आणि इन्कम्स हे क्रेडिट होतात. आता इथं पर्चेसेस हे एक्सपेन्सेस आहे, एक्सपेन्सेस किंवा लॉसेस आपण म्हणू शकतो. तर पर्चेसेसचे एक्सपेन्स आहे म्हणून हा डेबिट झाला आहे. मग तो कसं लिहिले बघा, पर्चेसेस अकाउंट डॉट 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 डेबिट DR असे लिहून तिथं आपण डेबिट हा शॉर्टकट घेतो. आणि दुसरं अकाउंट आहे किरण. किरणकडनं आपण घेतले म्हणजे आपण रिसिव्ह झालो आणि किरण गिवर झाला म्हणून इथं गिवरचं अकाउंट नेहमी काय होतं? क्रेडिट होतं. म्हणून इथं क्रेडिटेड अकाउंटच्या अगोदर 2 हा शब्द लिहायचा असतो. मग 2 किरणचं अकाउंट अमाऊंट कॉलममध्ये हे 40,000 आहे. मग अशा पद्धतीनं आपण हे दुसरं ट्रान्झॅक्शन पास केलेलं आहे, एंट्री रेकॉर्ड केले. मग त्याचं आता फक्त आपल्याला डायरेक्शन बघायचं आहे. परचेस गुड्स ऑन क्रेडिट असं डायरेक्शन होतं. मग आपण इथं डायरेक्शनमध्ये कसं लिहू शकतो? त्या वाक्याचा आधार घेऊन इथं डायरेक्शन लिहायचं, बी गुड्स परचेस फ्रॉम किरण ऑन क्रेडिट. तर अशा पद्धतीने हे तिसरं ट्रान्झॅक्शन आज पूर्ण झाले. आणि त्याच्यानंतर खाली राईट ड्रॉ करायचे. अशा पद्धतीने आपण ड्रॉ केलेले आहे. इथं तुम्ही फक्त मधल्या कॉलममध्ये पर्टिक्युलरच्या कॉलममध्ये ड्रॉ करा, त्याच्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये ड्रॉ नाही केलं तरी चालू शकतो. त्याच्यानंतर बघा 5वं ट्रान्झॅक्शन जे आहे 5 तारखेचं जे ट्रान्झॅक्शन आहे, पेड रेंट ₹2000. म्हणजे इथं आता 2 अकाउंट कुठले? पहिलं तर म्हणजे रेंट येणार आणि दुसरं काय येणार? कॅश येणार. मग पेड म्हणल्यावर काय झालं? रेंट एक्सपेन्स झालं. पेड म्हणलं की एक्सपेन्स होतो, रिसिव्ह म्हणलं की इन्कम होतो. इथं पेड रेंट झालं आहे म्हणजे रेंट हा काय झाला? एक्सपेन्स झाला. एक्सपेन्स हे नॉमिनल अकाउंट आहे, मग एक्सपेन्स काय होतो? डेबिट होतो. म्हणून रेंट अकाउंट इथं काय होणार आहे? डेबिट. आणि रेंट कशामध्ये आपण देतो? कॅशमध्ये देतो. मग कॅश अकाउंट हे काय होणार आहे? इथं क्रेडिट. का तर कॅश हे रिअल अकाउंट आहे आणि रिअल अकाउंट बाहेर जातं तेव्हा काय होतं? ते क्रेडिट होतं. तर कशा पद्धतीने आपण परत एकदा बघू. बघा इथं रेंट अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे आणि जेव्हा पेड असतं तेव्हा तो एक्सपेन्स असतो म्हणून इथं आपण डेबिट केलेलं आहे. आणि कॅश हे रिअल अकाउंट आहे, आली की डेबिट गेली की क्रेडिट हे तुम्हाला मी सांगितले. म्हणून इथं कॅश अकाउंट हे काय होणार आहे? रिअल अकाउंट होणार आहे आणि त्याच्यामुळे ती बाहेर गेली म्हणून इथं क्रेडिट आहे. म्हणून आपण इथं डायरेक्शनमध्ये काय लिहिणार आहोत? बिईंग पेड रेंट असं म्हणलं तरी चालेल, बिईंग पेड फॉर रेंट म्हणलं तरी चालेल. पेड रेंट असं जर असेल तर बिईंग रेंट पेड असं म्हणलं तरी चालेल. अशा पद्धतीने ते डायरेक्शन लिहून आपण अमाऊंट काय आहे इथं 2000 डेबिटला 2000 क्रेडिटला इथं अमाऊंट लिहिली. आणि त्याच्यानंतर आपण आता पुढचं ट्रान्झॅक्शन बघणार आहोत. पुढचं ट्रान्झॅक्शन आहे बघा, सोल्ड गुड्स टू मिस्टर विकास ₹55,000 ऑन क्रेडिट. मग सोल्ड गुड्स म्हणजे पहिले एक अकाउंट येणार सेल्स आणि कुणाला दिलेले आहेत? विकासला. दुसरा अकाउंट काय येणार आहे? विकास. जेव्हा क्रेडिट ट्रान्झॅक्शन येतं तेव्हा परचेस असू दे सेल असू दे, एक परचेस आणि सेल परचेस किंवा सेल येतो आणि दुसरं पार्टी किंवा कॅश येतं. जेव्हा क्रेडिट ट्रान्झॅक्शन असतं तेव्हा ती पार्टीचं नाव येतं आणि जेव्हा कॅश ट्रान्झॅक्शन येतं तेव्हा कॅश नाव येतं. तर इथं आता विकास हे एक अकाउंट आहे आणि दुसरं सेल्स आहे. मग आता विकास हे कुठल्या टाईपचं अकाउंट आहे इथं आपण बघूया. विकास हे अकाउंट पर्सनल आहे. मग आपण गुड्स विकलेले आहेत विकासला, म्हणजे विकास काय झाला आहे? रिसिव्हर झाला आहे. आपण काय झालं? गिव्हर झालो आहे. मग आपण विकासचा अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे, तो रिसिव्हर आहे म्हणून इथं डेबिट केला आहे. आणि सेल्स हे आपलं नॉमिनल अकाउंट आहे आणि सेल्समुळे इन्कम होतं आपल्याला, त्याच्यामुळे इथं हे सेल्स क्रेडिट झालेलं आहे. नॉमिनल अकाउंटचे एक्सपेन्सेस डेबिट होतात आणि इन्कम्स हे क्रेडिट होतात. अशा पद्धतीने विकास हा रिसिव्हर आहे म्हणून डेबिट झाला आहे आणि सेल्स हे इन्कम आहे म्हणून क्रेडिट झालं आहे. म्हणून आपण लिहिताना काय एंट्री वाचताना कसं वाचायचं आहे? विकास अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. इथे विकास अकाउंट डॉट 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 असं लिहिलं तरी चालेल आणि सेल्सच्या अगोदर 2 हे लिहायचं असतं. त्या पद्धतीने आपण 2 सेल्स अकाउंट असं लिहिलं आहे. अमाऊंट कॉलममध्ये डेबिटला 55,000 क्रेडिटला 55,000 लिहिलेलं आहे. आणि डायरेक्शनमध्ये लिहिताना ट्रान्झॅक्शनचा आधार घेऊन आपण डायरेक्शन इथे काय लिहायचं आहे? बिईंग सोल्ड गुड्स टू विकास ऑन क्रेडिट. तुम्ही कसे लिहू शकता? बिईंग गुड्स सोल्ड टू विकास ऑन क्रेडिट असं म्हणलं तरी चालेल. तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता, परंतु ते मिनिंगफुल असायला पाहिजे. आता पुढचं जे
ट्रान्झॅक्शन आहे 15 तारखेचं, हे कंबाईंड एंट्री येते. आता कंबाईंड एंट्री म्हणजे काय असतं बघा, जेव्हा एकापेक्षा अधिक गुड्स, एकापेक्षा अधिक डेबिट असतील किंवा एकापेक्षा अधिक क्रेडिट असतील ट्रान्झॅक्शनमध्ये, तर त्याला आपण कंबाईंड एंट्री असं म्हणतो. 2 डेबिट 1 क्रेडिट असू शकतो, 1 क्रेडिट 2 डेबिट असू शकतात. तर जेव्हा 2 एकसारखे एंट्री पास केल्या जातात तेव्हा त्याचं कॉम्बिनेशन करून तिथं एंट्री लिहिली जाते, त्याला आपण कंबाईंड एंट्री असं म्हणतो. आता इथं GST म्हणजे काय हे आपण बघायचं आहे. GST याचा अर्थ असा होतो की आपण गव्हर्नमेंटला टॅक्स देतो. कुठलीही वस्तू तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो. तर तो टॅक्स आपण कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्या एक्झाम्पलमध्ये. GST पूर्ण GST कॅल्क्युलेट करायचं पर्सेंटेजने, आणि त्याच्यानंतर तो GST 2 भागामध्ये विभागला जातो. एक CGST असतो आणि दुसरा SGST असतो, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा GST आणि दुसरा स्टेट गव्हर्नमेंटचा GST. जेव्हा आपण परचेस करतो तेव्हा तो इनपुट GST असतो, आणि जेव्हा सेल करतो तेव्हा तो आउटपुट GST असतो. बघा इथे या पद्धतीने दिलेलं आहे. आता फर्निचरवर त्याने किती पर्सेंट GST काढलेलं आहे, 30,000 इंटू 18/100, म्हणजे 30,000चा 18%, म्हणजे 30,000 गुणिले 18/100 असं कॅल्क्युलेशन करायचं आहे तुम्ही. आणि ते कॅल्क्युलेशन इथं 5,400 येतं. 5,400 2 भागामध्ये विभागल्यावर ते काय येणार, 2,700 आणि 2,700. तर जेव्हा कुठलीही आपण असेट परचेस करतो किंवा गुड्स परचेस करतो तेव्हा आपण इनपुट GST देतो, आणि जेव्हा सेल करतो तेव्हा तो आउटपुट GST असतो. तर इनपुट GSTमध्ये तुम्ही इनपुट CGSTला हा अमाऊंट द्यायचा आहे आणि इनपुट SGSTला हा अमाऊंट द्यायचा आहे. म्हणजे आता बघा, फर्निचर हे रिअल अकाउंट आहे. मग रिअल अकाउंट आहे म्हटल्यावर ते आलं म्हटल्यावर ते काय झालं, डेबिट. ते किती डेबिट झालं, 30,000. पण नुसतं 30,000ला आले का ते नाही, त्याच्यावर आपण टॅक्स पे केला. टॅक्स हा काय झाला, नॉमिनल अकाउंट. हा पण काय झाला, नॉमिनल अकाउंट. पण टॅक्स दोन्ही नॉमिनल अकाउंटच आहेत, म्हणून ते इथं आपण काय केलं, एक्सपेन्सेस आहे. टॅक्स हा आपला एक्सपेन्सेस असतो आणि ते नॉमिनल अकाउंट आहे, आणि त्याच्यामुळे इथं आपण हे दोन्ही टॅक्स दिलेले आहेत, इनपुट CGST आणि SGST, हे दोन्ही आपण इथं डेबिट केलेले आहेत. आता 30,000वर आपण काढलं तर 5,400 तो टोटल अमाऊंट येते टॅक्सची. पण 5,402 इक्वल विभागामध्ये जर डिवाईड केले तर ते 2,700 आणि 2,700 येतं. मग इनपुट CGST आणि इनपुट SGST जेव्हा परचेस करतो तेव्हा इनपुट असतं, आणि सेल करतो तेव्हा आउटपुट असतं. मग इनपुट सेंट्रल गव्हर्नमेंटचं GST आणि स्टेट गव्हर्नमेंटचं GST. तर अशा पद्धतीने इनपुट CGST हा डेबिट होतो 2,700 हाफ अमाऊंटने. पूर्ण GST 18%, 30,000वर 5,400 आलेलं आहे. त्या 5,400चं डिवायडेड बाय 2 करायचं आहे. मग डिवायडेड बाय 2 केलं की इथं 2727 रुपये येतात. एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा GST जातो आणि दुसरा स्टेट गव्हर्नमेंटचा GST जातो. तर अशा पद्धतीनं इथं टोटल टॅक्स 2 भागामध्ये डिवाईड करून आपण ते दोन्ही इनपुट CGST आणि इनपुट SGST हे डेबिट केले. 2,700 आणि 2,700 म्हणजे 30,000 अधिक हे 2,700 2,700, म्हणजे हे फर्निचर आपल्याला 35,400ला मिळालं. ते आपण क्रेडिटला टाकणार आहोत. म्हणजे कॅश किती गेली, कॅश हे रिअल अकाउंट आहे, गेली म्हणून इथं क्रेडिट झाले. मग कॅश किती गेली तर 30,000 आणि हा टॅक्स असं मिळून आपली कॅश किती गेली, 35,400. म्हणून इथं कॅशला आपण 35,400 दिले. जेवढं क्रेडिट असेल तेवढंच इथं डेबिट असायला हवं. तर अशा पद्धतीनं आपण हे कंबाईंड एंट्रीचं ट्रान्झॅक्शन इथं बघितलं आहे. कंबाईंड एंट्री याचा अर्थ एकापेक्षा जास्त डेबिट आणि 1 क्रेडिट असतं, किंवा एकापेक्षा जास्त क्रेडिट आणि 1 डेबिट असतं. असं जर जेव्हा असतं त्याला आपण कंबाईंड एंट्री असं म्हणतो. आता बघा, फर्निचर टू कॅश, इनपुट GST टू कॅश, इनपुट SGST टू कॅश, अशा 3 एंट्रीज आपण जर पास केल्या तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल की कॅश अकाउंट हे क्रेडिट येतं. म्हणून ह्या तिन्हीचं एकत्रीकरण करून त्याने काय केलेलं आहे, इथं एकच कंबाईंड एंट्री पास केलेली आहे. तर ही एंट्री जरा जास्त महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर हे बघा, 18 तारखेचं ट्रान्झॅक्शन, रिसिव्ड अ बेअरर चेक ऑफ ₹25,000 फ्रॉम मिस्टर विकास. तर आता इथं बेअरर चेक आणि क्रॉस चेक म्हणजे काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. कॅश असं समजून आपल्याला एंट्री करायचं आहे. तर बेअरर चेक म्हणजे काय आणि क्रॉस चेक म्हणजे काय हे आपण आता बघूयात. बेअरर चेक म्हणजे
असा चेक की जो तुम्ही बँकेत दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या हातामध्ये कॅश दिली जाते, त्याला आपण बेरर चेक असं म्हणतो. म्हणजे तुम्ही बँकेच्या काउंटरवर तो चेक जमा करायचा, तुम्हाला लगेच त्या चेकची अमाऊंट मिळते. तर पण हा चेक रिस्की आहे. समजा एखाद्यानं 25,000चा चेक दिला, आता ह्याच उदाहरणात आपण पाहूया. विकासने 25,000चा चेक दिला नरेंद्रला, आणि नरेंद्रकडून तो हरवला, तो तिसऱ्याच कुणाला व्यक्तीला मिळाला, तर इथं ती तिसरी व्यक्ती बँकेकडे जाऊन तो चेकचा अमाऊंट कलेक्ट करू शकते. सो बेरर चेक इज व्हेरी रिस्की अँड देअरफॉर cross check, here it is used in a bank, or it is used by now here many people. And today, here there is online banking system cross check also, now it is avoided. But what is the difference between bearer check and cross check? Bearer check is that check which can be encashed at the counter of bank, and cross check is that check here which is with the amount of that check here, it is deposited in your account, or it is transferred to your account, and it is not given in hand at the counter of bank. म्हणजे आता बेरर चेक आणि क्रॉस चेक ह्याच्यामधला फरक काय आहे? तर बेरर चेकची अमाऊंट आपल्याला बँकेच्या काउंटरवर लगेच मिळते, आणि ज्याच्याकडे तो बेरर चेक आहे तो त्याचा पजेसर असतो, त्याच्यामुळे तिथे आयडेंटिफिकेशन करण्याचे बँकेला काही गरज भासत नाही. आणि इन केस ऑफ क्रॉस चेक असं की ते पैसे आपल्या हातातच मिळत नाहीत, ते डायरेक्टली आपल्याला बँक अकाउंटमध्ये आपल्याला ट्रान्सफर होतात. त्यामुळे क्रॉस चेक हा सेफ चेक आहे, आणि बेरर चेक हा रिस्क असलेला चेक आहे. तर आता इथं त्यांनी लिहिलेलं आहे रिसिव्ड बेरर चेक. कधी कधी काय होतं, कॅश नसते आणि इमिजिएट पेमेंट करायचं असतं, अशा वेळेस बेरर चेक देतात, आणि त्याच्यामुळे समोरची पार्टी ते बेरर चेक बँकेमध्ये जाऊन ते अमाऊंट कलेक्ट करते. असं थोडंसं डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये हे बेरर चेक दिला जातो. तर जेव्हा पर्टिक्युलरली सांगितलेलं असतं बेरर चेक, तेव्हाच आपण ती कॅश आहे असं गृहीत धरून तिथं आपण त्याची एंट्री करायची आहे. हे तुम्हाला कॅशबुक म्हणून एक चॅप्टर आहे पुढं, त्याच्यामध्ये पण तुम्हाला येईल. So here, what is mean by received bearer check? You have to suppose that you receive here cash of rupees 25,000 in case of bearer check. आणि क्रॉस चेकमध्ये काय होतं, क्रॉस चेकमध्ये तुमचं बँक अकाउंट डेबिट क्रेडिट होतं, आणि बेरर चेकमध्ये कॅश अकाउंट डेबिट क्रेडिट होतो. अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने सध्या तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, बेरर चेक असेल तर ते कॅश मिळाली असं समजून त्याची एंट्री करायची आहे. आणि क्रॉस चेक जेव्हा असतो तेव्हा ते आपल्या बँक आपली रिसिव्हर असते किंवा कधी कधी गिव्हर असते. आपण दिला कुणाला चेक तर आपली बँक गिव्हर असणार, आणि आपल्याला कुणाला चेक मिळाला तर आपली बँक रिसिव्हर असणार. तर आता इथं रिसिव्ड बेरर चेक याचा अर्थ तुम्हाला 25,000 कॅश मिळालेले आहे असं समजून तुम्ही इथे एंट्री करायची आहे. तर बघा आता 18ची एंट्री त्यांनी कशी दाखवलेली आहे. बेरर चेक म्हणजे कॅश मिळाली, म्हणजे कॅश अकाउंट काय झाला, रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा रूल काय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग बेरर चेक आला म्हणजेच कॅश आले की डेबिट, गेले की क्रेडिट, म्हणून हे कॅश अकाउंट इथं काय झालेलं आहे, डेबिट. आणि दुसरं अकाउंट कुठलं आहे, हे कुणाकडून मिळालेलं आहे, आपल्याला विकासकडून मिळालं आहे. म्हणजे आपल्याला मिळालं म्हणजे विकासने दिला आहे, म्हणजे विकास इथे काय होणार आहे, गिव्हर होणार आहे. म्हणून विकासचं अकाउंट इथं काय केलेलं आहे, त्याने क्रेडिट केलेलं आहे. बघा इथं कॅश अकाउंट डेबिट हा रिअल अकाउंट आहे, आणि विकास हा गिव्हर असल्यामुळं, पर्सनल अकाउंट असल्यामुळं, तो गिव्हर असल्यामुळं त्याचं आपण क्रेडिट लिहिलेलं आहे. तर कॅश आली म्हणून डेबिट, विकास गिव्हर म्हणून डेबिट. अमाऊंटच्या कॉलममध्ये अमाऊंट लिहिलेली आहे 25,000. आणि इथे आपण ट्रान्झॅक्शनच्या आधारे असे लिहू शकतो, बिईंग बेरर चेक रिसिव्ड फ्रॉम विकास. जसं इथं आहे बघा, रिसिव्ड बेरर चेक फ्रॉम विकास. आपण काय लिहायचं, बिईंग बेरर चेक रिसिव्ड फ्रॉम विकास. बस इतकं हे सोपं आहे. फक्त रिसिव्ड बेरर चेक आणि क्रॉस चेक ह्याच्यामधला फरक लक्षात ठेवा. बेरर चेक असेल तर कॅश कन्सिडर करायचं आहे एंट्रीमध्ये, आणि क्रॉस चेक असेल तर बँक कन्सिडर करायचं आहे. त्याच्यानंतर आहे पेड टू किरण बाय चेक ऑफ देना बँक. आता इथं बेरर चेक लिहिले का स्पेसिफिकली नाही लिहिलं, म्हणजे चेक दिलेला आहे कुठला असणार आहे, तो क्रॉस चेक असणार आहे. जर पर्टिक्युलरली दिलेलं असेल बेरर चेक तेव्हाच आपण कॅश कन्सिडर करायचे, अदरवाईज बँक कन्सिडर करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आता दोन अकाउंट कुठले, कुणाला पेड केले, किरणला. म्हणजे पहिला अकाउंट काय येणार इथं, किरण. कुणी पे केले, आपल्या देना बँकेने पे केले. आपण पे केले का नाही, आपली जी बँक आहे देना बँक, याच्यामध्ये आपण अमाऊंट ठेवलेली आहे.
तर त्यातनंच हे 20,000 दिलेले आहेत. मग इथं आपली देना बँक ही काय झाली, पेमेंट करणारी बँक झाली. मग देना बँक हे सुद्धा काय आहे, पर्सनल अकाउंट आहे. किरण हे सुद्धा काय आहे, पर्सनल अकाउंट आहे. किरण हे पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर. पण इथं आता किरण काय आहे, रिसिव्हर आहे. आपण तिला चेक दिला आहे म्हणजे ती रिसिव्हर आहे, तिच्या अकाउंटमध्ये ते जमा होणार म्हणजे ती रिसिव्हर आहे. आणि आपल्या बँकेतून चेक गेलेला आहे म्हणून मग आपल्या बँकेने चेक दिला आहे म्हणजे आपली बँक काय झाली, तर गिव्हर झाली. मग किरण रिसिव्हर झाला म्हणून डेबिट आणि देना बँक गिव्हर झाली म्हणून क्रेडिट. म्हणून आपण इथे एंट्री काय करणार आहोत, 21 तारखेला बघायचं. किरणचे अकाउंट डेबिट टू देना बँक म्हणजे किरणचे अकाउंट रिसिव्हर आहे म्हणून डेबिट होते आणि देना बँक हे गिव्हर आहे म्हणून हे क्रेडिट होते. आणि अमाऊंटच्या दोन्ही कॉलममध्ये 20,000 इथं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे सॅलरी, पेड सॅलरी असं हे ट्रान्झॅक्शन असणार आहे. शेवटचे ट्रान्झॅक्शन आहे पेड सॅलरी ₹5,000. मग इथं पेड सॅलरी ₹5,000 म्हणजे 2 अकाउंट आहे. कुठलंही पेड आणि त्याच्या पुढे कुठलं एक्सपेन्स लिहिलेलं असलं तर तो एक्सपेन्स आणि कॅश असे 2 अकाउंट असतात. आणि एक्सपेन्स नेहमी डेबिट होतो आणि जेव्हा एक्सपेन्स डेबिट होतो तेव्हा कॅश आपोआप क्रेडिट होते. कसं क्रेडिट होते बघा, आपोआप म्हणजे तिथं काही जादू होत नाही, तिथं नियमाप्रमाणेच झालं आहे. आता इथं 2 अकाउंट कुठले, सॅलरी अकाउंट आणि दुसरं कॅश अकाउंट. हां, मग सॅलरी हा काय झाला, नॉमिनल अकाउंट झाला. पेड याचा अर्थ काय झाला, सॅलरी हा एक्सपेन्स झाला. एक्सपेन्स झाला मग एक्सपेन्सेस सगळे नॉमिनल अकाउंट मधले काय होतात, डेबिट होतात. म्हणून सॅलरी अकाउंट डेबिट. कशामध्ये कॅश दिले, दुसरं अकाउंट कुठलं, हे कॅश अकाउंट. कशामध्ये सॅलरी दिली जाते, कॅशमध्ये. मग कॅश हा काय आहे, रिअल आहे. मग आली का गेली, गेली. गेली म्हटल्यावर काय होतं, ते क्रेडिट होतं. मग इथं सॅलरी अकाउंट डेबिट होणार आणि कॅश अकाउंट क्रेडिट होणार. बघा इथं त्यांनी तशा पद्धतीची एंट्री दिलेली आहे. सॅलरी हा नॉमिनल अकाउंट आहे, तो एक्सपेन्स आहे म्हणून तो डेबिट झाला आहे. कॅश हा रिअल अकाउंट आहे आणि कॅश ही बाहेर गेलेली आहे म्हणून ही क्रेडिट झालेली आहे. तर अशा पद्धतीनं इथं 5,000 डेबिट कॉलममध्ये येणार, 5,000 क्रेडिट कॉलममध्ये येणार आणि अशा पद्धतीनं आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हेच करायचं आहे, 2 अकाउंट आयडेंटिफाय करायचे आहेत, त्याचा टाईप ठरवायचा आहे, टाईप प्रमाणे त्याचे रूल अप्लाय करायचे आहेत, डेबिट क्रेडिट अकाउंट ठरवायचं आहे आणि मग त्याचं जर्नल फॉर्मॅटमध्ये एंट्री रेकॉर्ड करायची आहे. सो टुडे वी स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.